नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. RRB NTPC 2025मध्ये झालेल्या ग्रॅज्युएट लेवलच्या एक्झाममधील GK-GSची जी आपण सिरीज सुरू केलेली आहे त्यातील आज आपण 15वा व्हिडिओ बघतोय. या सर्व प्रश्नांची PDF देखील आपण टेलिग्राम चॅनलवरती देणार आहोत. जे कोणी या चॅनलवर नवीन असतील त्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आजचा आपला 11 जून 2025ला झालेला शिफ्ट 3चा पेपर बघायचा आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालय रिट जारी करून आपल्या मूळ अधिकार क्षेत्राचा वापर करते? उत्तर अनुच्छेद 226. पृथ्वीराज चव्हाण यांची कथा सांगणाऱ्या मायकेल मधुसूदन दत्त यांच्या 1849मध्ये प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहाचे शीर्षक काय आहे? उत्तर द कॅप्टिव्ह लेडी. खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार राधा आणि कृष्णाच्या प्रेमकथांचे प्रतिनिधित्व करतो? उत्तर रासलीला. डिसेंबर 2024मध्ये कोणत्या औद्योगिक कंपनीला ग्रेट प्लेस टू वर्क म्हणून प्रमाणित करण्यात आले? उत्तर स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया. MS वर्ड 365मध्ये कोणते वैशिष्ट्य वापर करताना विविध बुलेट शैली किंवा चिन्हे निवडून आणि त्यांचा आकार आणि रंग बदलून बुलेट केलेल्या सूचीचे स्वरूप सानुकूलित करण्याची परवानगी देते? उत्तर बुलेट लायब्ररी. उत्तराखंडमध्ये आढळणारी खालीलपैकी कोणती वननिवासी जमाती हंगामी स्थलांतर आणि वन आधारित गुरे पाळण्यासाठी ओळखली जाते? उत्तर वनगुज्जर. मोहम्मद तुघलकाने शेतीच्या विकासासाठी उघडलेल्या नवीन विभागाचे नाव काय होते? उत्तर दिवान-ए-कोही. आशियाई अंडर-18 ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2025मधील मुलांच्या शॉटपुट स्पर्धेत निश्चयची कामगिरी काय होती? उत्तर 19.59 मीटर फेकसह रौप्य पदक. मध्ये सुरू करण्यात आलेल्या NPS वात्सल्य योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? उत्तर केवळ अल्पवयीन मुलांसाठी बचत सह पेन्शन योजना ऑफर करणे. SDG भारत निर्देशांक 2023-24मध्ये केंद्रशासित प्रदेशांनी मिळवलेल्या संमिश्र गुणांची श्रेणी काय आहे? उत्तर 65 ते 77. एप्रिल 2025मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जागतिक आर्थिक अनिश्चिततेला प्रतिसाद म्हणून आपली चलनविषयक धोरणाची भूमिका समायोजित केली. RBIने काय नवीन भूमिका स्वीकारली? उत्तर अकोमोडेटिव्ह. सरकारच्या पायाभूत सुविधांच्या वाढीमुळे फायनान्शियल इयर 24मध्ये सिमेंट उत्पादनात किती टक्के वाढ नोंदवली गेली? उत्तर 60%. बाजार सुधारणांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी खालीलपैकी कोणी अधीक्षक नियुक्त केले? उत्तर अल्लाउद्दीन खिलजी. नैऋत्य मान्सून दरम्यान भारताच्या काही भागात पावसाच्या तात्पुरत्या विश्रांतीचे कारण खालीलपैकी कोणता पर्याय सर्वात चांगल्या पद्धतीने स्पष्ट करतो? उत्तर मान्सूनमधील विश्रांती. कोणत्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या महासागर, नदी, वातावरण आणि भूविज्ञान केंद्राला त्यांच्या संशोधनात पृष्ठभागावरील ओझोन प्रदूषण हा भारताच्या शेतीवर परिणाम करणारा एक गंभीर मुद्दा म्हणून उदयास येत असल्याचे आढळून आले आहे? उत्तर IIT खरगपूर. सुभाषचंद्र बोस यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी इंडियन नॅशनल आर्मीचा नेता कोण होता? उत्तर मोहन सिंग. युनेस्कोने आयोजित केलेल्या NGOच्या 2024च्या आंतरराष्ट्रीय परिषदेची थीम काय होती? उत्तर कृतीसाठी क्षमता निर्माण करणे. कोणता मोठा शोध हायपर ॲसिडिटीच्या उपचारात औषधांची रचना करण्यास मदत करतो? उत्तर हिस्टामाइन पोटात ॲसिड स्राव उत्तेजित करते. विंडोज डेस्कटॉप इंटरफेसमध्ये
टास्क बारचा मुख्य उद्देश काय आहे? उत्तर, हे उघडलेल्या आणि वारंवार वापरल्या जाणाऱ्या प्रोग्राम्समध्ये प्रवेश प्रदान करते. कोरोमंडल किनाऱ्यावरील डच ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारात 17व्या शतकात लक्षणीय वाढ नोंदवली गेली. उत्तर, आग्नेय आशियाई बाजारपेठांमधून कापडाच्या मागणीत वाढ झाल्यामुळे. मित्रांनो, हा प्रश्न ट्रान्सलेटला एरर देत होता, त्यामुळे इंग्लिशमध्ये तसाच्या तसा ठेवलेला आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर डेन्सिटी? डेन्सिटीचा सूत्र विचारलेला आहे. योग्य उत्तर आहे डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. ईस्ट इंडिया कंपनीच्या खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार ब्रिटिश भारतीय हद्दीतील नागरी कर्मचाऱ्यांची निवड स्पर्धात्मक परीक्षांवर आधारित असेल? उत्तर, सनद कायदा 1853. ग्लोबल एंटरप्रेन्योरशिप मॉनिटर 2025 नुसार कोणत्या देशात एकूण प्रारंभिक स्टेज एंटरप्रेन्युअल ॲक्टिव्हिटी दर सर्वाधिक आहे? उत्तर, युनायटेड अरब एमिरेट्स. बुकर 2024 साठी शॉर्टलिस्ट केलेल्या रेचेल कुशनर कादंबरीचे शीर्षक आहे? उत्तर, क्रिएशन लेक. भारताच्या राज्यघटनेच्या कोणत्या कलमात लवादाद्वारे आंतरराष्ट्रीय विवादांचे निराकरण करण्यासाठी राज्यांना निर्देश देण्यात आले आहे? उत्तर, कलम 51D. भारतीय राज्यघटनेच्या 42व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे राज्य धोरणाचे कोणते निर्देशक तत्त्व जोडलेले नाही? उत्तर, सहकारी संस्थांच्या लोकशाही नियंत्रणाला प्रोत्साहन. भारताचे प्रादेशिक पाणी बेसलाईनपासून किती नॉटिकल मैलापर्यंत पसरलेले आहे? उत्तर, 12. प्लाझ्मोडियमचा कोणता वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म मलेरियाला नियतकालिक तापासह चक्रीय रोग बनवतो? उत्तर, दर काही दिवसांनी RBC फुटणे आणि विष बाहेर पडणे. छौंक ऑन फूड इकॉनॉमिक्स अँड सोसायटी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? उत्तर, अभिजित बॅनर्जी. 1991-92 आणि 2011-12 दरम्यान सुधारणोत्तर काळात खाणकाम, उत्पादन आणि वीज यांचा समावेश असलेल्या उद्योगांचा सरासरी वार्षिक वाढीचा दर किती होता? उत्तर, 6.7%. खालीलपैकी कोणती नदी भारताच्या महान पठाराची म्हणजेच द्वीपकल्पीय पठाराची प्रमुख नदी नाही? उत्तर, यमुना. ग्रामीण विकास कार्यक्रमांमध्ये कोणता हस्तक्षेप समाविष्ट आहे? उत्तर, संपर्क नसलेल्या गावांना रस्ते जोडणी प्रदान करणे. 2025 मध्ये विक्रम 3201 आणि कल्पना 3201 चा विकास कोणत्या उपक्रमाशी सुसंगत आहे? उत्तर, मेक इन इंडिया मोहीम. MS Excel 365 मध्ये वर्कबुक झटपट सेव्ह करण्यासाठी कोणता कीबोर्ड शॉर्टकट वापरला जातो? उत्तर, Ctrl+S. खालीलपैकी कोणी ब्रिटिश निळ बागायतदारांविरुद्ध 12/7 बंड म्हणून प्रसिद्ध असलेल्या सक्रिय असहकार चळवळीचे नेतृत्व केले? उत्तर, टिटू मीर. कॉम्प्युटर मेमरीच्या संदर्भात रॅम आणि रोम बद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? उत्तर, रॅम तात्पुरते सक्रिय प्रोग्रामसाठी डेटा संग्रहित करते, तर रॉम कायमचे फर्मवेअर संचयित करते. 99वी घटना दुरुस्ती NJAC रद्द करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाशी कोणते प्रकरण संबंधित आहे? उत्तर, सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड असोसिएशन केस 2015. जेव्हा तुम्ही फाईल डिलीट करता आणि ती विंडोजवरील रिसायकल बिनमध्ये ठेवली जाते, तेव्हा खालीलपैकी कोणते सत्य असते? उत्तर, फाईलवर राईट क्लिक करून आणि रिस्टोअर पर्याय निवडून ती रिस्टोअर केली जाऊ शकते.
जागतिक व्यापार संघटनेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते बरोबर आहे? 1. WTO करार आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ करण्यासाठी वस्तू तसेच सेवांमधील व्यापार समाविष्ट करतात. 2. टॅरिफ तसेच नॉन टॅरिफ अडथळे दूर करणे आणि सर्व सदस्य देशांना अधिकाधिक बाजारपेठ उपलब्ध करून देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. 3. आयातीवरील परिमाणात्मक निर्बंध काढून टाकून आणि शुल्क दर कमी करून भारताने व्यापाराच्या उदारीकरणाप्रती आपली वचनबद्धता पाळली आहे. उत्तर 1, 2 आणि 3. जानेवारी 2025मध्ये भारताने भाग घेतलेल्या ला परहाऊस सरावाबद्दल खालील विधाने विचारात घ्या. 1. भारतीय नौदलाने INS मुंबई या मार्गदर्शित क्षेपणास्त्रनाशकासह सरावाच्या 4थ्या आवृत्तीत भाग घेतला. 2. हा सराव अंदमान आणि निकोबार बेटांजवळील भारतीय प्रादेशिक जलक्षेत्रात आयोजित करण्यात आला होता. 3. इंडो पॅसिफिकमध्ये सागरी सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी भारताचा सहभाग त्याच्या सागर विजनशी संरेखित आहे. हा केवळ भारत आणि इंडोनेशिया दरम्यान आयोजित केला जाणारा द्विपक्षीय नौदल सराव आहे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? उत्तर केवळ 1 आणि 3. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. मित्रांनो, हे सर्व प्रश्न मी इंग्लिशमधून ट्रान्सलेट करून मराठीमध्ये तुमच्यासाठी घेऊन येत आहे. त्यामुळे माझी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.